आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। गुन्हे शाखा युनिट 6 ची धडक कारवाई। गावठी हातभट्टी दारू तयार करणारी महिला ताब्यात। तब्बल 4,52,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त। लोणीकंद येथील पेरणे गाव ते कोळपे वस्ती परिसरात रस्त्याच्या बाजूला गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेण्यात आला आहे। गुन्हे शाखा युनिट 6 कडील गुन्हे प्रतिबंधक विभागाने सोमवार दिनांक 30 रोजी ही कारवाई केली आहे। नीलम बजरंग परदेशी, वय वर्ष 30, राहणार मौलाई चौक, पेरणे, तालुका हवेली असं अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे। तिच्याकडून पोलिसांनी 70 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू व 5 लिटर कच्चे रसायन व इतर साहित्य असा एकूण 4,52,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट 6 चे पथक लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार ऋषिकेश ताकवणे यांना एका खबऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार पेरणेगाव ते कोळपे वस्ती रोड येथील रस्त्याच्या कडेला पोलिसांनी छापा टाकला। त्यावेळी त्या ठिकाणी नीलम परदेशी ही महिला भट्टी लावून दारू काढत असल्याचे दिसून आले। तिच्याकडून पोलिसांनी 70 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू व 5,000 लिटर कच्चे रसायन व इतर साहित्य असा एकूण 4,52,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तिला पुढील कारवाई कामी लोणीकंद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे। सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट 6 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन सुदाम गायकवाड, रमेश मेमाणे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, बाळासाहेब तनपुरे, गणेश डोंगरे, प्रतीक्षा पानसरे, कीर्ती मांदळे यांच्या पथकानं केली आहे।